क्रिकेट खेळतात इथे बाकी आपण चॉईस करतोय. आणि मी दादा या धर्मवीर चषकाचे सर्व संयोजक आयोजक सर्व ही टीम आहे. आणि पहिला चॉईस करा, माहितीये काय बोलायचं अगोदरच्या मॅच मध्ये चषक आणि साहेब. टॉस आपण बोलणार आहात. वेलेगी संघ इथून क्वालिफाईड संघ दुसरा बघायला परफेक्ट वेळेवर टुर्नामेंट स्पर्धा होणारी म्हणून ही स्पर्धा खेळतात. चषक आलाय. थँक्यू सो मच. दोघांना बेस्ट लक द्या आपण आणि स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलेत आपण काय स्वीकारणार वडकुल महालक्ष्मी संघ. शेतकरी कशासाठी स्वीकारणार कारण त्याच्या मागचं आणि त्यांची आम्ही त्यांना आम्ही काही रन चेस करू शकतो. येस. आणि तुम्ही जेव्हा ही मॅच खेळतात वगैरे तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये ही मॅच बघतात. हो. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आज खूप मोठं सपोर्ट करतात की एका माणसाच्या जीवनासाठी तुमच्या देखील जाणाऱ्या पैशाचा त्यांना विद्युत फायदा होऊ शकतोय. आणि ही योजना हे मनामध्ये आणणं खूप बघायला मिळते. आणि म्हणूनच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही एकमेव स्पर्धेची आहे. या स्पर्धेतला प्रत्येक कण कण मिळणारा पैसा एखाद्या माणसाच्या आयुष्यासाठी डोनेट करतात. थँक्यू सो मच. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. बेस्ट ऑफ लक. जिंकण्याचा प्रयत्न करा. आणि विलेगी संघ तुम्हाला देखील जिंकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सातत्यपूर्ण वेल डिसिप्लिन आदर्श संघ तुम्हाला अनेक वेळा बघितलेत. आणि तुमच्यासारखे एक बुजुर्ग खेळाडू बघायला मिळतात ज्याने अनेक ऊन पावसाळे पावले आणि मुलांना तुमचं मार्गदर्शन बघायला मिळते. आणि सातत्यपूर्ण संयमीने राहणारा तुमचा संघ बघा. थँक्यू सो मच. आता विजयी व्हा आणि पुन्हा या स्पर्धेमध्ये तुम्हाला रविवारी खेळण्यासाठी शनिवारी सध्या खेळण्याचं आमंत्रण करतोय कारण तुम्ही चांगला खेळ खेळतात. तुमच्याकडे कबड्डी पण देखील चांगले बघायला मिळाले. असंख्य असंख्य नावाने संघ तुम्हाला बघा. एका साईडला वडकून म्हणजे माशी समाजाचा संघ आणि एका साईड तुम्हाला बघायला विलंगीचा संघ. ऐकूया एक गोड आवाज. निश्चितच प्रत्येकाला सांभाळून घेणार आहे. आणि आयुष्यामध्ये प्रमोदजी सांगायला काय मग मी अंडरआर्म यांच्याकडून शिकलाय. आय डोंट नो अंडरआर्म काय मला माहिती नाही. आपण आधीच पाठीमायला घेऊ तिथे स्टेज होता आठवते संतोष. मी पहिला 2 मॅच बसून राहिलो मग त्याने सांगितलं हा आता हे टॅप हे असं आहे हे असं आहे. आणि त्यानंतर मग बाकी मी समालोचन करायला सुरुवात केली. जो खऱ्या अर्थाने लहान असो वयाने काय असो पण जो गुरु आहे तो खऱ्या आपला गुरु आहे त्याला मला थँक्यू सो मच संतोष पाटील. थँक्यू व्हेरी मच. आमचे सिनियर कॉमेंटेटर ज्यांच्याकडे जर पाहिलं तर अगदी तिजोरी भरलेली आहे. ज्या अनेक एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आणि प्रत्येक ठिकाणी हवे असे असे आमचे दीपक संके सर आणि दुसऱ्या कॉमेंटेटरचं काय सांगावं ज्यांचं शेड्यूल खूप बिझी असते. प्रमोद शेडगे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते देखील गुरुवर्य आहेत. दोन्ही गुरुवर्य आज एकत्र या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा खास आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आमचे आतिश दादा राऊत ज्यांचा विचार केला तर इतरांसाठी हे नेहमीच ब्रिजवाक्य मी ठेवीन. इतरांसाठी नेहमीच मदतीला धावून येणारे असे एकमेव व्यक्तिमत्व जरी आज सरायवरी ग्रामपंचायत पदावर जरी असतील तरी त्यांचे ते राहणीमान जर पाहिलं तर आपण नेहमीच आपण पाहतोय मित्रांसाठी सर्व काही हेच आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रातल्या दुनियेचा राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे असं आतिश राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरवर्षी न चुकता अगदी एक मेसेज किंवा कॉल आम्हाला त्यांचा नेहमीच असतो. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज 6 वर्ष ज्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. याचं एकमेव कारण जे आहे ते आतिश राऊत असं मी म्हणेन. सलामीची जोडी आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर टीम ओम शिवशाही विलंगी ए टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय वडकुंड महालक्ष्मी. दोन्ही संघ जर पाहिलं तर तितकेच बलाढ्य आहेत. पहिल्या पॅनल मधून जर पाहिलं तर ए पॅनल मधून एक संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे संघर्ष मुरबे यश फाउंडेशन या संघाने टॉप 8 मध्ये प्रवेश घेतलाय. इथून जर पाहिलं तर होईल सुरुवात. जिथे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हाताळण्यासाठी तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय सोहम पहिला चेंडू खेळून काढलाय. सोहमने
स्ट्राईक रोटेट केले, एका धावेने जर पाहिली तर सुरुवात केले, दुसऱ्या बाजूला हिमांशू. ही जोडी जी आहे ना आपण पाहतोय नेहमीच पाहिली गेले विलंगी संघाकडून एक चांगली बॅटिंग करणारी जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांच्याकडे आक्रमकता आहे, चांगले फटके आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर विलंगी टीमचं नाव आतापर्यंत अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये घेतलं जात आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, चांगली फिल्डिंग देखील आपण पाहतोय, कारण की सफाळा विभागातनं जर पाहिला तर हा एक असा संघ आपण पाहतोय जो एकच संघ या पालघर बोईसरमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच म्हटलं तरी चालेल, हे दोन संघांचा जर विचार केला तर पालघर मधोमध आहे. सफाळ्याच्या अगदी एक टोकामधून जर पाहिलं पालघरच्या एक टोकावरून आपण पाहतोय हा संघ इथे उपस्थित झालाय, तर दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी म्हणजे दोन्ही विरुद्ध दिशेचे टोकामधून आलेले हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6व्या मैदानाच्या आतमध्ये इथून आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू झाले आहेत, 3 धावा. आणखीन आखूड टप्पा होता, थोडासा चेंडू जर पाहिलं तर खेळायचा प्रयत्न होता. सिंगलच रन्स या ठिकाणी, सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. सोहम आणि हिमांशू अशी जोडी 2-2 चेंडू आतापर्यंत खेळले आहेत. इथून जर पाहिलं तर अशाच पद्धतीची फलंदाजी करत राहिली तर 24 ते 25 धावा नक्कीच जमवू शकतायत. आतापर्यंत जितेन ज्यांनी चांगली गोलंदाजी केली, मागच्या मॅच मध्ये देखील जितेनने खूप चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस पायावरचा चेंडू खेळून काढलाय, स्ट्रॉंग चेंडू चाललाय सीमारेषे पार चौकारासाठी. अप्रतिम फटका पाहायला मिळाला, ज्या पद्धतीने चेंडू पायावर टाकला होता, या पायावरचा चेंडू कसा खेळावा हे मात्र सोहमने दर्शवलंय. जबरदस्त बॅटिंग करताना सोहमच्या बॅट मधून येतोय हा चौकार. आणखीन एक फटका गॅप मध्ये खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला अगदी जर पाहिलं तर उजव्या हाताने वन हँडेड चेंडूला पकडलं आणि तदनंतर त्याच वेगाने चेंडूला फेकलं. थोडक्यात का नाही, परंतु नक्कीच फलंदाज वाचले असं मी म्हणेन. डेंजर एंड कडे थोडेसे धावले होते. इथून जर पाहिलं तर आणखीन 1 रन्स मिळेल, धावसंख्या 1 ने वाढेल. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 1 कंप्लीट होतोय आणि एका षटकानंतर धावसंख्या होती ती म्हणजेच 9 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर नुकसानदायक फटका खेळलेला नाहीयेत. विकेट देखील जर पाहिलं तर अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला जा आपण खऱ्या अर्थाने 1 मिनिट थांबवता का मॅच? 1च मिनिट थांबवा. आपण महाराष्ट्राचा गोड आवाज ज्याने सुप्रीम केली, ज्याने रतनबाबा केली आणि खऱ्या अर्थाने आई बाबाचं छत लहानपणी हरवलं, आजीने वाढवलं आणि स्वतःच्या हिमतीवर जो आपल्याला मोठा समर्शक म्हणून तुम्हाला बघायला मिळाला. आडणे गावचे आदरणीय प्रमोदजी शेडके यांचे इथे मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह खऱ्या अर्थाने आपला एका शब्दावर इकडे आलेत. नाईट मॅच त्यांच्याकडे होती, समोरच्या रिक्वेस्ट केली की डोनेशन मॅच होते आणि तिथे मला बाकी स्पर्धा करताना आणि आनंद का वाटला माहितीये का? तुम्ही भगवं शर्ट घालून इकडे आलात, कारण ज्या धर्मवीरांनी तुम्हाला भगवं बघायला मिळालं. थँक्यू सो मच प्रमोदजी. तुमचं कष्ट, तुमची मेहनत, तुमच्या आवाजाची बोली आणि आमच्या एकाच शब्दाला तुम्ही इथे देऊन आलात, त्यावर तुमचं मनापासून धन्यवाद करतो. याच गावात तुम्ही बाकी मनसे चषक आहेत, तिथे तुमचा आवाज बघायला मिळेल, पण याहीपेक्षा तुम्ही धर्मवीरमध्ये आलात आणि धर्मवीरमध्ये तुमचा आवाज बघायला, त्यामुळे तुमच्या सर्व खेळाडूकडनं मानाचा बोला. थँक्यू सो मच. प्रमोदजी काय म्हणाल या मॅच बद्दल? फक्त काय एवढं सांगा. नाही, खरंच खूप छान संकल्पना. नुकताच मी कॉमेंट्री करताना सुद्धा उल्लेख केला की आतिश भाऊ सारखे कमी माणसं पाहायला मिळतात आणि फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. जो काही फायदा असतो ते काही खेळाडूंना सुद्धा माहिती नसतं, संघांना माहिती नसतं की जो काही फायदा असतो तो मात्र गरजवंतांना दिला जातो. मग रुग्ण असतील, मग गरीब विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या सोशल ऍक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही करता, जेव्हा तुम्ही दान धर्म करता, त्यावेळेला ऑटोमॅटिकली परमेश्वर तुम्हाला खरोखरच ऑटोमॅटिकली जे काही असतं ते मात्र तुम्हाला समाज कार्यामधून मिळत असतं आणि हे कार्य ते करत राहतील हीच अपेक्षा बाळगूया. आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे की आतेजी रावसाहेब आपण भावी आयुष्यात पुन्हा एकदा समाजसेवेचा असाच वसा आणि वारसा जपत राहतील, हे हृदयाच्या अंतःकरणापासून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. अवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आपण पाहतोय थोडस बिझी शेड्यूल आहे, परंतु या स्पर्धेसाठी जो काही टाइम दिला खऱ्या अर्थाने जर तो खूप महत्वाचा होता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणेन मी प्रमोदजी शेडगे सर. जाऊया मॅच कडे, जिथे आपण पाहतो विनोद आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू यावेळेस
डॉट आला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर थोडस विकेट साठी गेले होते. इथून सोहमचा विकेट नक्कीच मिळाला असता. चुकी केली थोडीशी मी म्हणेन विकेट किपरने. जर चेंडू हातामध्ये घेतला असता डायरेक्टली स्टंपला लावला असता तर मात्र आपण पाहतोय विकेट आला असता. इथून आपण पाहतोय पायावरच्या चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. इथे 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 झाले चुकी मी म्हणेन. काही काय चेंडू रोखला जरूर होता परंतु हा चेंडू नो देखील आहे. नो प्लस 4 म्हणजे एकंदरीत 5 धावा येतील. काही काळ चेंडू जर पाहिला तर पूर्णपणे रोखला होता आणि इथून प्रयत्न होता पुन्हा एकदा रोखण्याचा परंतु शेवटच्या आणि अंतिम क्षणाला जर पाहिलं तर चेंडूने अगदी सीमारेषा गाठली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. 14 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. 11 खेळतोय सोहम. हिमांशू मात्र त्याला साथ देत असताना आतापर्यंत 2 चेंडू मध्ये एकच धाव त्यांनी दिले. नक्कीच खेळले. इथून आपण सोहमची खेळी महत्वपूर्ण असेल. 10.50च्या सरासरीने खेळतोय. विलंगी संघ याही वेळेस कॅप मधून चेंडू घेऊन काढलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार 4. 18 धावा स्कोर कार्ड वरती होत आहेत. काही कमालीची बॅटिंग सोहमच्या बॅट मधून आता मात्र रनांचा पाऊस येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच प्रमोदजी शेडगे सर या ठिकाणी रजा देत असताना धन्यवाद. आपण बहुमूल्य वेळ या ठिकाणी आपला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणखीन एक चौकार नक्कीच आलाय सोहमच्या बॅट मधून आणि आजच्या या रात्रीत जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारला हा दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. याआधी हार्दिकला पाहिलं होतं जबरदस्त बॅटिंग. हार्दिकच्या बॅट मधून 4 चेंडूमध्ये 4 चौकार आले होते आणि आता मात्र आपण पाहतोय सोहम विलंगीचा हा खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून आणखीन एक 3 बॉल 3 चौकार. नक्कीच सुरेश काका म्हणजे सुरेश गरज साहेब आपण पाहू शकतात मुख्य व्यासपीठावर जे मानवी आतिश राऊत पाहू शकतायत आपण आणि अमित भरत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मी म्हणेन सुरेश काका यांचं कौतुक करेन. जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असते तेव्हा तेव्हा मात्र मी देखील असतो आणि पहिलं पाऊल कोणाचं असतं तर आमच्या सुरेश काकांचं आणि इथून जाताना देखील शेवटचं पाऊल कोणाचं असेल तर याच आमच्या सुरेश काकांचं. असे आपण पाहतोय खूप चांगलं व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अमित देखील आपण पाहतोय सेवा पुरवली जाते त्यांच्याकडून देखील त्यांचं देखील आम्ही खूप खूप धन्यवाद मानतोय. याही वेळेस आपण पाहतोय फटका तर सजवला होता परंतु थोडक्यात का नाही डिक्लेअर झोन एरिया ओलांडला असं मी म्हणेन. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 22 रन्स 22 धावा 27 धावा. दोन षटक कंप्लीट झाल्यात. 27 धावा सोहमच्या असतील 24. जबरदस्त बॅटिंग 4 मध्ये 4 ह्याने देखील दर्शवले आहेत. आज चौकार ज्या पद्धतीने प्रत्येक मॅच मध्ये फलंदाज बनवतोय इथून अपेक्षा असेल पुढच्या जर पॅनल मध्ये देखील पाहिलं तर जे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये बादशाह 11 बोईसर, युवा टायगर, मुरबे 11, जय जोगणेदेव आगवणकर मामिका स्टार, त्यानंतर हमजा 11 डहाणू, जय जोगणेदेव आगवण ब, साई कृपा दहिसर आणि फायटर दोडी पूजा. हेच सर्वच बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळेल पॅनल बी मध्ये देखील. इथून आपण पाहतोय सोहमला आता मागणी परतावा लागेल. धोका पत्करला होता, रन्स घ्यायचा होता परंतु इथून जर पाहिलं तर कॉलिंग ही खूप महत्वाची आहे आणि तीच कॉलिंग राहिली नाही दोघांमध्ये. इथून जर पाहिलं तर विकेट मिळते. मोठी सफलता मी म्हणेन विलंगी संघाची इथून अडकून टीमला. चोवीस धावा ज्यांनी केल्या, 12 चेंडूचा खेळ केला. सोहम चांगली बॅटिंग करत होता परंतु कुठेतरी सिंगल रन्स घेण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय इथून रनआउटला त्याला बाद व्हावं लागलं. चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. याही वेळेस गोलातला चेंडू
जसा सोहम गेलाय तसा रन्स देखील आता मात्र थांबवले जातील का हा प्रश्नचिन्ह उभा आहे. परंतु इथून आपण पाहतोय दोन फलंदाज एका बाजूला जर पाहिलं तर मिस्टर विक्रम आणि दुसऱ्या बाजूला हिमांशू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली गोलंदाजी, वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच करण. यावेळेस फलंदाज तयारीत नव्हता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंच देखील दर्शवतायत हा चेंडू जो आहे तो डेड चेंडू म्हणून घोषित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आलाय पुन्हा एकदा आपण पाहतोय करण गोलंदाजी मार्कवर. याही वेळेस चेंडू पडल्यानंतर जो वेग घेतला जातोय थोडासा हलकासा टर्न घेतोय आणि सरळ जर चेंडू पाहिला तर विकेट किपरच्या हातामध्ये अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक चांगली कामगिरी त्याच्याकडून देखील होताना कारण करणचे चेंडू जे आहेत ते पूर्णपणे अविनाशला माहिती आहे कशा पद्धतीने टाकतोय आणि ते अडवण्याचं काम अविनाशचं राहिलंय. वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव मिळेल. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत. याही वेळेस आपण पाहतोय मिस टाइम होता चेंडू ज्या पद्धतीने खेळायचा होता ऑनसाइड रिजनला कडक फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु जसा चेंडू आला थोडासा मिस टाइम झाला आणि त्यानंतर सिंगलच मिळेल. धावसंख्या 1 वाढते 29 धावा स्कोर कार्ड वरती. इथून आपण पाहतोय आणखीन एक मिस होतोय. चांगली गोलंदाजी, करणची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये जर पाहिले तर करण ने गोलंदाजी घेतली नव्हती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथून जर पाहिलं तर करणला वापरलंय कारण की कुठेतरी जर पाहिलं तर अल्पेशला थोडीशी मार बसलं होतं आणि त्याच्या बदल्यात आपण पाहतोय करणला आणलंय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट जर झाली असती तर मात्र नक्कीच इथे फलंदाज माघारी परतला असता, परंतु तेच मात्र झालं नाही. धावसंख्या 1 वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिली तर 3 आउट बसेल. एक कडीच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ कंप्लीट होताना नाही. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चर्चा होते या ठिकाणी देखील की ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लाईव्ह आहे, परंतु आज पूर्ण सरावली आपण पाहतोय. स्कोरर म्हणा, त्यानंतर डिजिटल स्कोरर म्हणा, डिजिटल ऑपरेटर म्हणा किंवा कॅमेरामॅन म्हणा, पूर्ण सरावली आणि फक्त सरावली. म्हणजे इथून जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटला कुठेतरी माघारी टाकण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच यामध्ये मी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मयूर यांचं धन्यवाद म्हणेन. खूप सपोर्टिव्ह आहेत. मागची टुर्नामेंट आम्ही कामगार चषक देखील केली आणि त्यांनी देखील आम्हाला खूप सपोर्ट केला. अक्षय देखील असतील, त्यांचे देखील धन्यवाद की लहान लहान मुलांना तुम्ही संधी द्या, जेणेकरून आपण पाहतोय आजचा वेळ असे आहे का जिथे आपण पाहतोय प्रत्येक मुलगा पबजी मध्ये गुंतलेला असतो. त्यांना कुठून तरी तिथून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे आणि हीच ती संधी आहे जिथून आपल्याला काही होईना मात्र पॉकेट मनी जर पाहिलं तर थोडेफार का होईना मात्र ते पैसे सोडवणे तुमचं हे महत्वाचं असतं. ही तुम्हाला सवय लागली जाईल आणि ही सवय जर पाहिलं तर अक्षय आणि आपण पाहतोय मयूर यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. त्या संधीचं तुम्ही सोनं घ्या, सोनं करा मी म्हणेन. आणि ही तुमची कामगिरी जी आहे ती आणखीन वाढवा, खूप चांगली करा, क्लिअरिटी चांगली करा. मी म्हणेन तुम्हाला यश नक्कीच मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. हिमांशू ज्यांनी 6 चेंडू वापरले आहेत, 6 मध्ये 4 त्याने धावा बनवल्या आहेत. दुसऱ्या बाजूला विक्रांत ज्यांनी 4 मध्ये 2. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सोहमची जी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांनी 24 धावा बनवल्या ते खूप महत्वाच्या होत्या. इथून आपण पाहतोय काही चेंडू शिल्लक आहेत. येणारे 3 चेंडू अल्पेशाचे. आणखीन एक फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर चेंडूला खोदून काढलाय. अगदी स्वीप त्या शॉट मी म्हणेन ज्या पद्धतीने स्वीप केला होता आणि तो चेंडू पाहिला चौकारासाठी. धावसंख्या जर पाहिली तर 37 वर. आता मात्र मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. इथून पुढील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला टीम मीटिंग नकोय प्लीज, कारण खऱ्या अर्थाने जर पाहिले तर पालघर
अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये जर पाहिले तर अशी एकमेव अशी स्पर्धा आहे जिथे टायमाचं बंधन हे तुम्हाला नक्कीच अगदी वेळातच टायमातच तुम्हाला गोलंदाजी किंवा फलंदाजी करावी लागते आणि त्याचमुळे तुम्हाला इनिंग देखील त्या टायमातच संपवावी लागते. असे कडक नियम जर कोणाचे असतील तर मी म्हणेन या टुर्नामेंटचे म्हणजेच आतेश दादा राऊत यांचे ज्या पद्धतीने त्याने पूर्णपणे सोपवून दिलंय की जेही तुम्ही कराल ते योग्य कराल. आपल्याला वेळेचं महत्व आपण ठेवणार आहोत. त्यासाठी पंचांना देखील त्यांनी आधीच या ठिकाणी मुभा दिलेला आहे का जो काही तुमचा डिसिजन असेल तो आम्हाला मान्य असेल. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला रोखलंय, आणखीन एक सिंगल रन्स मिळेल, ओव्हरची होईल समाप्ती. धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष ठेवलं जाईल. यानंतर होणारा सामना बी पॅनल मधून पहिला सामना जर पाहिला तर बादशाह 11 बोईसर पॅकर्स वर्सेस युवा टायगर. पुणे संघाचे कर्णधार या लगेच आपण टॉस साठी यायचं आहे जिथे आमचे साथी समालोचक सिनियर कॉमेंटेटर दीपकजी संके सर आपल्याशी जॉईन होतील. या बादशाह 11 बोईसर पैकर्स और एक युवा टाइगर दोनों संग या आइए टॉस के लिए हमें पहले बोला था कि इनिंग के बीच में टॉस करना है. संतोष स्कोर किती है? 41 टू विन, 41 टू विन. सार्थक या सार्थक आपण टॉस करतो या. चला दोन्ही संघ या इनिंग ब्रेक में टॉस करायचं आहे. जरा थोडस खाली हा आपण टॉस करूया. चला या युवा टायगर आणि बोईसर बादशाह पॅकर आलेत का? दोन्ही संघ आहेत मैदानामध्ये. ये जो ऐसी ग्राउंड है ना यहाँ पे एरोप्लेन से भी ज्यादा फास्ट चलता है. चला आम्हाला पॅकरचे खेळाडू बघायला मिळत आहेत. या दोन्ही संघ आलेत. कॅप्टन ओके यस इथून कॅप्टन बघायला मिळतात. यस आपको तो हाइट से ही पहचान जाएगी आपका चलने का जो अदा. चला जबरदस्त मॅच बघायला मिळेल. पहिला पण चॉईस करूया. एक्सैक्ट टाइम वर घड्याळाच्या सुई प्रमाणे घड़ी के सुई से भी आगे दोनों सुई मतलब सेकंड की काटा जो रहता है ना उसको घड़ी को सुई कहते हैं. चला या नाणेफेकीसाठी बोईसर पॅकर्स हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय आणि एका साइडला युवा टाइगर. क्या नाम है आपका? बाप रे बिल्कुल बढ़िया दिखे. मैं सोचा कहा मैग्रोथ आ गए मैं देखते रह गया इसलिए आपको नाम पूछा जाए. थैंक यू सो मच. आपका नाम? जमोल. पहले टॉस करेंगे हम लोग चॉइस करेंगे. एक सब साहब है जिसे जैसे चषक है साहब या चषक आपको बात करना है. पहले चॉइस करेंगे. युवा टाइगर कॉल करेंगे. चषक कॉल किया है. साहब आया है. जमुल आपने टॉस जीता है. आप टॉस जीतने के बाद क्या करना चाहेंगे बैटिंग या बॉलिंग? फील्डिंग करेंगे हम लोग. ओके पूरी टीम है आपकी. हाँ पूरी टीम है. कैसे लग रहा है इस प्रतियोगिता खेलने का कि ये इसी एक टूर्नामेंट है पूरी महाराष्ट्र में जिससे जितना भी धन संपत्ति मिलता है पूरी गरीब लोगों के इस बार एक संकल्पना रखी जो ब्लड कैंसर से जुगड़ रहे उनके लिए पूरा जिसमें से मिलने वाला जो पैसा है उनके मेडिसिन के लिए उनकी पूरी ट्रीटमेंट है उसके लिए देने वाले. क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? बहुत अच्छी बात है. बहुत है बहुत अच्छा है. और यहाँ मैच भी बहुत टाइम से चल रहा है. टाइम ज्यादा वेस्ट भी नहीं हो रहा है. बहुत टाइम पे सब मैच हो रहे हैं. थैंक यू सो मच. आप अगर टॉस जीते तो क्या लेते थे? अभी आपकी बैटिंग है क्या मंसूबा रखेंगे? कितने रन बनाने की कोशिश करेंगे? थँक यू सो मच. बॅक टू कमेंटेटर जहाँ पे आप सुन रहे एक अतिशय गोड आवाज तुम्ही ऐकत आहात उंबळी गावचं संतोषजी पाटील. थँक्यू व्हेरी मच. पहिला चेंडू जर पाहिला तर इथून थोडासा धोका होता फलंदाजाला कुलदीप याला. भार्गवने मात्र डायरेक्ट हिट केला असती तर कुठेतरी विकेट मिळाला असता. परंतु आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भूषण. यावेळेस समोरच्या दिशेने कडक प्रहार आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार. चौकार.
कुलदीपच्या बॅट मधून जर पाहिलं तर इथून जीवनदान दिलंय खरं. कुलदीपला हिट करण्याची संधी होत्या पहिल्या चेंडूमध्ये, पण तो कुठेतरी चुकला नेम. आणि त्यानंतर आता मात्र आपण पाहतोय या नेम चुकल्यानंतर आक्रमकता काय असते ती दर्शवली जाते कुलदीपच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आणखी एक फटका, परंतु तिथे रोखलंय. जर पाहिलं तर सोहम होता, चांगलं चेंडूला रोखलंय सोहमने. इथून जर पाहिलं तर 3 धावा नक्कीच सेव्ह केल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, 5 धावा स्कोर कार्ड वरती. सॉरी 3 चेंडू झालेत, सॉरी 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस आपण बघतोय चौथा चेंडू असेल. शॉर्ट चेंडू होता, थोडासा खाली राहिलाय, पायावर आदळतोय चेंडू. अल्पेश अशा चेंडूला सोडत नसतो अल्पेश. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय अल्पेशची बॅटिंग आक्रमक आहे, तो चांगले फटके खेळण्यासाठी जाणला जातोय. इथून जर पाहिलं तर थोडासा खाली राहिलाय म्हणून हा चेंडू जर पाहिलं तर अगदी लेग पाईटच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट केली गेली. सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 7 धावा झाल्या. यावेळेस फुलटॉप चेंडू आहे, गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय, चेंडूला अडवलंय. रन्स मात्र इथून फक्त आणि फक्त एकच मिळेल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. त्या 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाली, जी समोरच्या दिशेने कुलदीपच्या बॅट मधून आली होती. आणि त्यानंतर जर पाहिलं तर सिंगल डबल वर जास्तीत जास्त भर टाकलाय. इथून आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे, रिस्क नकोय. रन्स मात्र सिंगलने स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवेल अल्पेश. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर पहिलं कंप्लीट होत आहे आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या ही जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिले, मागची इनिंग मध्ये देखील पाहिलं तर पहिलं षटक जेव्हा चालू होतं तेव्हा 9 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या वडकुंट संघाने. आता मात्र तेच पुनरावृत्ती होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण आहे गोलंदाज विलंगी संघाचा आणि त्याने देखील 9 धावा खर्च केल्यात. म्हणजे तोडास तोड उत्तर मात्र इथे देण्याचा प्रयत्न केलाय. एका बाजूला विलंगी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वडकुंट. गोलंदाजी मार्कवर आता मात्र गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल दक्षत. इथून जर पाहिलं तर टॅपचा पहिला चेंडू, यासाठी जर पाहिलं तर स्ट्राईक घेतली होती. पहिल्या चेंडूवर आक्रमण करीन हेच मात्र निर्णय त्यांचे. इथून आपण पाहतोय चौकार मारलाय. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विलंगी असंघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तर खरा, परंतु 2 जे खेळाडू आहे महत्वाचे, शैलेश आणि दुसऱ्या बाजूनं शेखर, हे 2 महत्वाचे खेळाडू आज त्यांची उपस्थिती नाहीये, परंतु चांगले खेळले आहेत. आतापर्यंत धावसंख्या देखील चांगली बनवले. मी म्हणेन आता रोखायचं आहे ते म्हणजे वडकुंट संघाला. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न. अंगाला चेंडू ब्रश होतोय. इथून जर पाहिलं तर सर नो स्कोर आहे. येस, नो स्कोर आहे. पंच दर्शवत आहे कारण की आम्हाला जे पंच आहेत लेग पंच ते कुठेतरी बॅनरच्या कारणास्तव दिसत नाहीये. थोडे पुढे या, हरकत नाहीये. धन्यवाद. तिन्ही पंचांचा मी धन्यवाद देतो, कारण आम्हाला कोणाच्या खानाखुणा ओळखायच्या असतात त्या फक्त पंचांच्या. इथून आपण तेच पाहतोय. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर दक्षत आपण पाहतोय आतापर्यंत 2 चेंडू टाकले. तिसरा चेंडू जर पाहिलं तर याही वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलंय समोरच्या दिशेने, चेंडूला रोखलंय. विक्रांत आपल्याला पाहायला मिळाला समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण करताना. चेंडूला रोखण्याचं काम केलंय आणि हे रोखणं खूप गरजेचं असेल, कारण की इथून जर पाहिलं तर जास्तीत जास्त प्रयत्न वडकुंट संघ काय करेल तर गॅप शॉट किंवा चौकार कशा पद्धतीने मिळतील हे याचा प्रयत्न तेच करतील. परंतु दुसऱ्या बाजूला आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा तुम्हाला ठेवायचा आहे. यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, चेंडूला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विक्रांत. चांगले क्षेत्ररक्षण. आधी जर पाहिलं तर समोरच्या दिशेने नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. आता मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही बाजू जर पाहिलं तर नक्कीच थोडस मजबूत बनवण्याचं काम
विक्रांत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अल्पेश, याही वेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने आणखी एकदा विक्रांत आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरूनदा हा चेंडू अडवण्याचं काम केलंय. असं वाटलं होतं की गोलंदाजाच्या हाताला लागून हा चेंडू सीमारेषे पार जाईल की काय, परंतु हाताला लागल्यामुळे थोडासा स्पीड कमी झाला आणि त्यानंतर विक्रांत अगदी जीवाच्या आकांक्षा करत चेंडूला रोखण्याचं काम केलंय. पहा विक्रांतची कामगिरी जबरदस्त जबरदस्त राहिले. अल्पेशला देखील हा चौकार कन्फर्म होता असं वाटलं होतं, परंतु त्याच वेळेला नक्कीच त्याच्या समोर विक्रांत आला आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. धावसंख्या जर पाहिली तर इथून आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 आणि 1 चौकार, एकंदरीत 7 धावा खर्च केल्या आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय तो म्हणजे 16 आकड्यावर. आणखीन 1 रन्स मिळेल. मी म्हणेन धावसंख्या 1 ने वाढेल. 17 धावा स्कोर कार्ड वरती. 2 षटक कंप्लीट झालंय. चांगली गोलंदाजी केलंय. 3 जे फटके रोखले गेले ते कुठेतरी आपल्या फायदेशीर असतील विलंगी संघाचे. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सलाम जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज अल्पेश आणि दुसऱ्या बाजूला कुलदीप. प्रयत्न तर खूप सुरू आहेत. कुलदीपच्या बॅट मधून देखील 1 चौकार आलाय. अल्पेशच्या बॅट मधून देखील 1 चौकार आलाय. 7 धावा आतापर्यंत 7 चेंडूमध्ये अल्पेशने केल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला 5 चेंडूमध्ये 8 धावा कुलदीपच्या बॅट मधून आल्या आहेत. इथून आपण पाहतोय तिसरं षटक, 41 धावांचं टार्गेट, 17 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 8.50च्या सरासरीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय 24ची आवश्यकता. म्हणजे प्रति षटकामागे जर विचार केला तर 12ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल. इथून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित याला आणलं गेलंय. जोमेची बाजू अशी आहे की आतापर्यंत वडकुंड संघाचा एकही फिल्डर, एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय पायावर थोडस खेळला होता चेंडूवर. अगदी चांगल्या पद्धतीने सोहम आलाय, चेंडूला अडवलंय. इथून आपण पाहतोय 1 रन्स नक्कीच आलाय पहिल्या चेंडू मागे. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे 11 चेंडू मागे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू होता. याही वेळेस विक्रांत चेंडूवर चांगले क्षेत्ररक्षण करतोय. मी म्हणेन विक्रांतची कामगिरी आतापर्यंत खूप चांगली राहिली. त्याच मॅच मध्ये ज्या पद्धतीने विक्रांतने क्षेत्ररक्षण केलंय, अगदी समोरच्या दिशेने ज्या ज्या वेळेस चेंडू आल्या त्या त्यावेळेस रोखण्याचं काम विक्रांतने केलंय असं मी म्हणेन. अल्पेशने कुठेतरी थांबवून ठेवण्याचं काम विक्रांतचं राहिलंय. 2 चेंडू झालेत, 18 धावा स्कोर कार्ड वरती. इथून पाहतोय आपण अल्पेशला आता मात्र रोखणं थोडस मुश्किल होतं. प्रयत्न तर केले होते, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मितेश आपल्याला पाहायला मिळाला, परंतु मितेशच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जाताना सीमारेषे पार चौकार. 9 चेंडू आणि आता मात्र 19ची आवश्यकता आहे. 9 चेंडू 19 धावा, 22 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. अल्पेश ज्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, आक्रमण झालाय थोडासा. 9 मध्ये 11 बनवलेत त्यांनी. इथून आपण पाहतोय 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 मध्ये 19 बनवायचे आहेत. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर आता मात्र हाणामारी पाहायला मिळेल. अल्पेशच्या बॅट मधून मोठे फटके येतील का? वडकुंड टीमला जर जिंकवायचं असेल तर इथून बॅटिंग थोडीशी टास्क बदलायला लागेल. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, विक्रांत अगदी वेगाने चेंडूवर गेलाय. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते डायरेक्ट हिट झाला असता तर थोडासा धोका अल्पेशला देखील असू शकला असता, परंतु आपण पाहतोय धोका टळलाय आणि सिंगल रन्स देखील आलाय. सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या 23 धावा, 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 8 मध्ये 18. ही मॅच कुठे घेऊन जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. टॉप 8 मध्ये जाण्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यानंतर बी पॅनल आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा पायावर टाकलाय चेंडू, त्याला खेळून काढलाय. नक्कीच आपण पाहतोय लेग मध्ये जिथे सोहम आहे, सोहमने आतापर्यंत देखील चेंडू चांगलं अडवलंय.
7 चेंडू आतापर्यंत अजूनही शिल्लक आहेत आणि 7 मध्ये 17. पहा ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की 12 मध्ये 24 ची आवश्यकता होती, परंतु कुठेतरी चांगली गोलंदाजी केली, चेंडूला थांबवलाय आणि आता मात्र मोठं धावसंख्या इथून पार करणं गरजेचं आहे. 7 मध्ये 17 बनवायचे आहेत. यावेळेस फटका चुकला आहे, डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि आता मात्र आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 16. 6 चेंडू 16 धावा म्हणजे येणारे 6 चेंडू आहेत त्यामध्ये 4 चेंडू जे तुम्हाला सीमारेषे पार टाकावेच लागणार आहेत. महत्वाची मॅच आहे आणि टॉप 8 मध्ये आज जर जिंकलात तर तुम्हाला नक्कीच ग्रँड फिनाले म्हणजेच शनिवारी आपल्याला इथे नक्कीच तिकीट मिळेल. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आयोजित ही धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2026 च हे 6वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतंय. आज खऱ्या अर्थाने जर पाहिले तर गत वर्ष कसा गेला हे समजलं देखील नाहीये आणि हा वर्ष ज्या पद्धतीने आज ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. चर्चा होती ज्या पद्धतीने आपण पाहतोय जेव्हा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये चर्चा केली जाते तेव्हा असे काहीकच स्पर्धा आहेत जे येण्याची वाट पाहिली जाते. इथून पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सोहम होता. चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने वन हँडेड अडवलंय आणि त्यानंतर फेकी देखील केले. इथून जर पाहिलं तर नक्की काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी यावेळेस नक्कीच केली गेली आणि तिसरं पंच जे धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळतंय ऑफिशियल पंच आहेत. इथे चेक केलं जाईल की घडलंय. रनआउटचा चान्स होता परंतु ज्यावेळेस क्रीज मध्ये बॅट होती त्यावेळेस स्टंपला चेंडू लागला होता का की त्या आधी लागला होता हे देखील पाहिलं जाईल. परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं सोहमला वन हँडेड चेंडूला त्याने अडवलं आणि डायरेक्टली फेकी केली होती. चांगली फेकी होती. पण इथून आपण पाहतोय नेमकं काय घडलंय. SOUT आउट. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अल्पेश बाद होईल. इथून मात्र सोहमचं मी कौतुक करीन. ज्या पद्धतीने चेंडू आपण पाहू शकतायत. सोहमवर फोकस करा थोडस. सोहमवर ज्या पद्धतीने अडवलं होतं हे आपण पाहू शकतायत. बॅट थोडीशी वरती होती, क्रीज मध्ये पोहोचली नव्हती. त्याआधी थ्रो फेकी केली आणि त्यानंतर फलंदाज बाद झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कुणालला आणलाय. हो हा चेंडू सोडलाय. इथून आपण पाहतोय ही गरज होती का हे पाहणं गरजेचं असेल. आणखी कुलदीप माघारी परतलाय म्हणजे इथून जर पाहिलं तर जिम्मेदारीचं ओझं जे आहे ते आता कुठेतरी झटकलंय असे मी म्हणेन आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळेल. जितेन 5 चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे. ही मॅच ज्या पद्धतीने सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू तुम्हाला सीमारेषे पार टाकावेच लागणार आहेत. पहिला चेंडू केलाय, रोखलंय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. इथून रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 15 ची आवश्यकता म्हणजे येणारे 4ही चेंडूला तुम्हाला सीमारेषे पारच टाकावा लागेल तरच तुम्ही विजयी होऊ शकतायत. पहिला चेंडू आपण पाहतोय इथून एक चेंडू रोखलाय म्हणजे ही मॅच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर विलंगीच्या बाजूने चुकलेली आपल्याला पाहायला मिळते. इथून तिन्ही चेंडूवर जर मोठे प्रहार केले तरीही वडकुंड संघ ही मॅच जिंकू शकणार नाहीये.
याही वेळेस आपण पाहतोय विक्रांतची कामगिरी आज खूप चांगली झाली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांनी फिल्डिंग केले आणि फिल्डिंग अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणतोय की गोलंदाजाला कोणाची साथ हवी असते तर ती क्षेत्ररक्षकाची, आणि विक्रांत सारख्याची जर साथ असेल तर मी म्हणेन भूषण असो, दक्षत असो, रोहित असो किंवा मग आता मात्र आपण पाहतोय मितेश असो, याला ती साथ लाभली जात आहे आणि साथ खूप चांगल्या पद्धतीने लाभलंय. 1 मध्ये 15 काय डिसिजन ठेवलाय, जबरदस्त गोलंदाजी केलंय मी म्हणेन. समोरच्या दिशेने फटका मारलाय, परंतु ही मॅच विलंगी असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप 8 मध्ये जाताना ओम शिव साई